मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेणार। खासदारांचं मेरिट बघून मंत्रिपद द्यायचं की नाही याचा निर्णय होणार। श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्यावं, सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंकडे मागणी। काल रात्री झालेल्या बैठकीत खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आग्रह। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळांच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेसला चांगलं यश मिळालं, त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात ही आमची मागणी असणार। वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। शिवसेना ठाकरे गटाचे सांगलीचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील मातोश्रीवर। निवडणुकीनंतर आज घेतली उद्धव ठाकरेंची भेट। सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी शहांची दमछाक। यापुढे मोदी हिंदुत्वाचा ही सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत। सामना अग्रलेखातून मोदींवर हल्लाबोल। मोदी सरकार टिकणार नाही, खासदार संजय राऊतांचा दावा। काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात अर्धा भारत भाजपमुक्त झाला। इंडिया आघाडीनं बहुमत मुक्त भाजप सत्यात आणला। सामनातून भाजपवर जोरदार टीका। मराठवाड्यासह कोकणला येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। राज्यातला उपयुक्त पाणीसाठा खालावला। राज्यातील जवळपास 2997 धरणांमध्ये पाणीसाठा 20.58%, तर संभाजीनगरमधील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा। पावसाळ्यात रेल्वे किंवा मुंबई पालिकेच्या मालकीच्या जागेवर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या सारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या। सुप्रीम कोर्टाच्या पालिका आणि रेल्वेला सूचना। वंदे भारत एक्सप्रेसचा वेग मंदावला। प्रतिताशी सरासरी 84.48 किलोमीटरवरनं 76.25 किलोमीटरवर। रेल्वे मंत्रालयाची माहिती। सांगलीसह अनेक भागात मुसळधार पाऊस। नांद्रेजवळच्या नावरसवाडी इथं रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याची माहिती। यामुळे पलूस भिलवडी भागातनं सांगलीकडे येणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण। परभणीमध्ये जोरदार पावसाची हजेरी। वादळी वारे, विजांचा कडकडाट यासह जोरदार पाऊस। पहिल्याच पावसानं वातावरणात गारवा। सोलापुरात पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे सोलापूरमधल्या आनंदनगर, लोकमान्यनगर परिसरातल्या नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। गटाराचं पाणी घरात शिरल्यानं घरातल्या साहित्याचं नुकसान। एनडीएच्या प्रमुखपदी मोदींची निवड झाल्यानंतर सोलापूरमध्ये भाजपचा जल्लोष। सोलापुरातल्या भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा ढोल ताशांच्या गजरात जल्लोष। कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शरद पवार गटाकडनं बॅनरबाजी। सुजल्यावरच कळतं शरद पवारांनी मारलं कुठे, बॅनरवर उल्लेख। बॅनरनं वेधलं सर्वांचंच लक्ष। कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजित घाटगे या गटात वाद। दोन्ही गटाकडून पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा। कार्यकर्त्यांची एकमेकांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट। निलेश लंकेंचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण, महिलेचा आरोप। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महाबळेश्वरमधल्या विशाल अग्रवाल यांच्या अनधिकृत एमपीजी क्लबवर हातोडा। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानं कारवाई। कोल्हापूरमधल्या गडहिंग्लज शहरात बुलेटच्या 101 कर्णकर्कश सायलेन्सरवर रोड रोलर फिरवण्यात आला। आयपीएस अधिकारी हर्षवर्धन बी जे यांचा बाईक चालकांना मोठा दणका। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळेला प्रतिदिंडी 90 वारकऱ्यांनाच प्रवेश देणार। गेल्या वर्षी प्रस्थानाच्या दरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानं निर्णय। साताऱ्यातल्या म्हसवडच्या शिंदे वस्तीत लांडग्यांचा धुमाकूळ। तब्बल 15 शेळ्या आणि मेंढ्या लांडग्यांच्या हल्ल्यात ठार। घटनेत 1.5 लाखांचं नुकसान। नाशिकच्या सटाण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। करंजाड परिसरात झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, तर झाड आणि विजेचे खांब उन्मळून पडले। नंदुरबारमधल्या मुंदलवळ गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू। पाऊस येत असल्यामुळे एका झाडाखाली थांबलेल्या 2 युवकांवर कोसळली वीज। एकाची प्रकृती गंभीर। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर मुसळधार पाऊस। पावसामुळे गडावरच्या दुकानांसमोर साचलं पाणी।
पावसामुळे सप्तशृंग गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह ग्रामस्थांची धावपळ. नाशिक जिल्ह्यातला पाणीसाठा 8.48%. गंगापूर धरणामध्ये केवळ 18% पाणीसाठा शिल्लक. पावसानं वेळेवर हुलकावणी दिल्यास शहरात पाणी कायम. नाशकात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड. 30 फूट खोल विहिरीतनं ओढावं लागतंय पाणी. सुरगाण्याच्या आमदा पळसणच्या आदिवासी बांधवांची कसरत. उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा आठवडा आणि शनिवार रविवारच्या पार्श्वभूमीवर साईनगरीमध्ये भाविकांची मांदियाळी. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात. ट्रॅव्हल्स शेतात शिरल्यानं ट्रॅव्हल्सच्या चालकाचा मृत्यू तर 7 प्रवासी जखमी. जळगावच्या भवळी गावात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर बिबट्याचा हल्ला. घटनेत कर्मचारी गंभीर जखमी. रानडुकरं पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात अडकला होता बिबट्या. हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे हिंगोली वाशिम महामार्गावरील होर्डिंग कोसळलं. यामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प. मान्सून जवळ आल्यानं शेतीच्या कामांना वेग. हिंगोलीमध्ये अंतिम मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त. सोयाबीन, कापूस, हळद पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी शेतात व्यस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस बियाणं विक्रीचा धुमाकूळ सुरूच. 4 जणांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कापसाच्या बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्याची केली होती फसवणूक. बीडच्या शिरूर कासारमध्ये आज बंदची हाक. पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी बंदचं सकल वंजारी आणि ओबीसी समाजाचं आवाहन, तर गुन्हा नोंद करून कारवाईची मागणी. जालन्यातल्या सोयाबीन तेल निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याची 2.5 कोटींची फसवणूक. 250 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं आमिष दाखवत केली फसवणूक. एकाला कर्नाटकमधनं अटक. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण. परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट. रात्री उशिरा अंतरवाली सराटीमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती. नांदेडच्या अर्धापूरमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीचा वीज पुरवठा. महिलेला 2 मुलांना सोबत घेऊन रात्री द्यावं लागतं उसाला पाणी. त्यामुळे महावितरणनं दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी. हिंगोलीमध्ये मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कक्षात डीव्हीआर चोरीला. कॉन्ट्रॅक्टरची पोलिसात तक्रार. परिसरात शोध घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा सल्ला. गोंदियाच्या शहारवाणी परिसराला वादळी पावसाचा तडाखा. झाडं आणि विजेच्या खांबांची पडझड. अनेक ठिकाणी घरांवरचं छत उडालं. वीज पुरवठाही खंडित. नागपूरच्या नरखेडमध्ये पावसाचा कहर. मदनात, थुगाव, खैरगावात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरची छतं उडाली तर झाडंही कोसळली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भंडाऱ्यात डीवायएसपी अशोक बागुल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या तरुणीला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप. वन्यप्रेमींकडून लोणार अभयारण्याचा 24वा वर्धापन दिन साजरा. लोणार सरोवराच्या काठावर नैसर्गिक केक कापून वर्धापन दिन केला साजरा. अकोल्यामध्ये नागरिकांकडून बांधकाम विभागाचा गांधीगिरी करत निषेध. अकोला ते बाळापूर रस्त्याच्या मधोमध पडलेली गॅप नागरिकांनी भरली. या गॅपमध्ये अडकल्यानं अपघात होऊन दोघांचा झाला होता मृत्यू. मुंबईमध्ये पुढच्या 48 तासात सरी बरसणार. वेळेआधीच मान्सून आल्यानं उष्णतेनं त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळणार. पालघरच्या अनेक भागात पावसाची हजेरी. पहाटेपासूनच पालघर, मनोर, डहाणू, वाडा, विक्रमगड या भागांमध्ये पावसाची रिपरिप. अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. अनेक भागातला वीज पुरवठा खंडित. नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेन आजपासून बंद राहणार. अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्या सुरू राहणार. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाचा निर्णय.
शासन आदेशानंतरही मुंबईतील 65% बार आणि मद्य दुकानांना देवता आणि राष्ट्रपुरुषांची नावं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं. शासन आदेशच मागे घेण्यासाठीची शिफारस. अधिकाऱ्यांवर कारवाई करा. हिंदू जनजागृती समितीची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप. समुद्रात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा मत्स्य विभागाचा इशारा. कासव संवर्धनात गुहागर तालुका अव्वल. यावर्षी तब्बल 21,915 कासवांची अंडी संवर्धित करण्यात गुहागर वनविभाग आणि स्थानिक कासव प्रेमींना यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.